हा आपल्याला नेमका त्यांचा रूट कोणता होता, कसा होता, त्यांनी कशा प्रकारे मार्गक्रमण केलं, त्यांचा प्रवास कसा होता आणि का होता, याबाबतची जी कथा आहे, जो काय फार मोठं इपिक नॉवेल आहे, महाकादंबरी आहे जर्नी टू द वेस्ट, त्यातला छोटासा पार्ट आपल्याला इथं अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. बरोबर. तर या पार्टमध्ये आपण आता सुरुवात करणार आहोत की युआन चॉंगनं नेमका कोणत्या रूटनं आणि कसा प्रवास केला आहे. लेट्स सी द रूट ऑफ युआन चॉंग. टेक्स्टबुक पेज नंबर 18. टेक्स्टबुक पेज नंबर 18. पैरा नंबर 3. Yuan Chong, again I will read the para first and after that I will explain you the meaning of that paragraph. Okay? Then listen carefully. Yuan Chong undertook the long and difficult journey to follow his dream. For 17 long years, he kept on traveling, suffering many hardships on the way. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range, and on along the Silk Road, through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan, before he came to India. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. Again, I will explain you the meaning. Yuan Chong undertook the long and difficult journey to follow his dream. What was his dream? His dream was, in our last lecture we have seen that he would like to came to India and would like to gather some Buddhist scriptures, and he would like to take them with him to his homeland, that is China. त्याला भारतामध्ये येऊन काही बुद्धिस्ट स्क्रिप्चर जमा करायचे होते, मिळवायचे होते आणि ते त्याला त्याच्या होमलँड म्हणजे मदरलँडमध्ये म्हणजे चायनाला ते घेऊन जायचे होते. आणि हे त्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी. मी जसं तुम्हाला मागच्या तुमच्या तासामध्ये सांगितलं की स्वप्न आपण पाहतो, परंतु स्वप्न पाहण्याबरोबर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं. जर आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर आपल्याला हार्डवर्क करायला लागतं. काय? वी हॅव टू डू हार्डवर्क. कष्ट आपल्याला तेवढे करायला लागतात जर आपल्याला आपलं ड्रीम पूर्ण करायचं असेल तर. बरोबर. आणि युआन चॉंगनं ते केलं. ही अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. फॉर 17 long years he kept on traveling. अत्यंत दीर्घ असे 17 वर्ष. व्हॉट? 17 long years. 17 वर्ष युआन चॉंग त्याचा ड्रीम फॉलो करण्यासाठी हा अत्यंत कठीण खडतर असा प्रवास तो करत होता. सफरिंग मेनी हार्डशिप्स ऑन द वे. आणि हा प्रवास करत असताना अनेक खडतर परिस्थितीचा सामना त्याला करावा लागला. सफरिंग मेनी हार्डशिप्स. अनेक कठीण प्रसंग, अनेक कठीण गोष्टींशी त्याला सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला. बिकॉज
he would like to follow his dream. Because he would like to follow his dream. त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून. स्वप्न आणि हार्डशिप, ड्रीम अँड हार्डशिप, दे आर इक्विव्हॅलंट. का? कारण स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ते घरात बसून पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागतात. दॅट इज द लेसन वी कॅन टेक फ्रॉम दिस स्टोरी. ओके. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट. गोबीच्या वाळवंटातून त्यानं प्रवास केला. देन अलॉंग द टियान शान माउंटन रेंज. अनेक पर्वतरांगा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं गोबीचं वाळवंट आहे, तसं भारतामध्ये थरचं वाळवंट आहे, आफ्रिकेमध्ये सहारा वाळवंट आहे, तसंच आता हे तियान शान माउंटन रेंज. तियान शान माउंटन रेंज. माउंटन रेंज आपण अगोदर एक शब्द बघितला, स्नो क्लॅड माउंटन्स, बर्फाच्छादित पर्वतरांगा. तसं आता हे तियान शान माउंटन रेंज. रेंज म्हणजे काय? पर्वतरांगा. अनेक छोटे छोटे पर्वत किंवा पर्वतांच्या मिळून काही रांगा तयार होतात. आपल्या भारतामध्ये आपल्याला भौगोलिक विविधता फार मोठ्या प्रमाणावरती दिसते. भारतामध्ये देखील आपण हिमालयीन पर्वतरांगा आणि गुजरातपासून तर केरळपर्यंत भारताच्या किंवा दक्षिण भारताच्या पश्चिमेकडील बाजूला किंवा महाराष्ट्रामध्ये जो कोकण आहे, कोकणामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला कोकणामध्ये घाट उतरल्याशिवाय प्रवेश करता येत नाही. हा घाट का तयार झाला? तर त्या ठिकाणी आपल्याला जे काय माउंटन रेंजेस आहेत, अगदी गुजरातपासून त्या सुरू होतात आणि त्या व्हर्टिकल आहेत. कशा? दक्षिणोत्तर किंवा उत्तर दक्षिण त्या पसरलेल्या आहेत. अशा सह्याद्री पर्वतरांगा की जे जगातलं एक वारसा स्थळ आहे, हेरिटेज प्लेस म्हणून त्याचा समावेश झालेला आहे. कारण अनेक प्रकारची बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता आपल्याला भारतातल्या या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दिसते. तशाच प्रकारे जेव्हा युआन चॉंग ट्रॅव्हल करत होता भारतामध्ये त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तो गोबीच्या वाळवंटातून आला, तो तियान शान माउंटन रेंजेसमधून आला, and on along the Silk Road through regions that are now Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan and Pakistan. तसंच तो त्या रेशमी मार्गावरून आला. सध्याचे त्या ठिकाणी जे त्या मार्गावरती देश आहेत ते म्हणजे किर्गिस्तान आहे. मी तुम्हाला मॅप दाखवला होता ज्यावेळेला आपण डिरेक्शन किंवा वेस्टर्न ही कॉन्सेप्ट, ही टर्म जेव्हा आपण समजून घेत होतो, तर एक 2 लेक्चर पूर्वीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वेस्टर्न कंट्रीज किंवा वेस्ट ही रिलेटिव्ह टर्म समजावून सांगताना मॅप दाखवला होता, वर्ल्ड मॅप. तो मॅप परत बघा आणि भारताच्या बाजूला तुम्हाला आजही म्हणजे आत्ताच ज्या सिल्क रोडवरून युआन चॉंगनं भारतामध्ये येण्यासाठी ट्रॅव्हलिंग केलं, प्रवास केला, त्या मार्गावरती तुम्हाला किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नावाची जी देश आहेत ते तुम्हाला दिसतील. बिफोर ही केम टू इंडिया, या सगळ्या प्रदेशामधून भारतात येण्यापूर्वी युआन चॉंगनं गोबीचं वाळवंट, त्यानंतर तियान शानच्या पर्वतरांगा आणि तो रेशमी मार्ग की जो किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून भारतामध्ये येतो, त्या मार्गावरून अतिशय खडतर असा प्रवास, आणि तेही अत्यंत लांबलचक अशा 17 वर्ष अनेक संघर्षाबरोबर किंवा अनेक अडथळ्यांबरोबर सामना करून युआन चॉंगनं
त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताकडे या 17 वर्षाच्या लांबलचक प्रवासामध्ये आपलं स्वप्न पूर्ण करताना तो पोहोचला. कुठं पोहोचला? भारतामध्ये. कशासाठी पोहोचला? टू गॅदर बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स and take them to his homeland. In India, he traveled to many parts and gathered many important manuscripts. भारतामध्ये त्याला अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. जसं मी तुम्हाला सांगितलं, there are holy places where our holy persons, ज्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं, त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी लिहिलं, त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी उपदेश केला, त्यांच्या तिथल्या वास्तव्यामध्ये काही अर्थ होता, काही उद्देश होता, अशी ठिकाणं. त्या सगळ्या ठिकाणी युआन चॉंगनं भारतात आल्यानंतर प्रवास केला. त्या स्थळांना, त्या प्लेसेसला व्हिजिट केली, भेटी दिल्या आणि त्या ठिकाणाहून त्यानं अनेक मॅन्युस्क्रिप्ट्स गोळा केले, गॅदर केले. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? आपण पिलिग्रिमेज बघितलं, स्क्रिप्चर बघितले. मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे काय? हस्तलिखित. इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला मॅन्युस्क्रिप्ट हा शब्द जातो. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी कम्प्युटर नव्हते, लिखाणासाठी कोणती साधनं, मॉडर्न साधनं नव्हती. त्यावेळेला झाडांच्या पानावरती किंवा अजून कोणत्या वेगवेगळ्या निसर्गापासून मिळणाऱ्या पाल्यापाचोळ्यावरती त्यावेळेची लोक फुलापासून किंवा आणखी कोणत्या वेगळ्या फळांपासून तयार केलेला जो काही रंग असायचा, त्या रंगाने आणि बांबूपासून तयार केलेल्या काडीने, त्याला बोरू म्हणायचे, त्यापासून ते लिहून ठेवायचे. बरोबर? अशा प्रकारे हाताने लिहिलेले जे काय धार्मिक पुस्तकं होती किंवा धार्मिक दस्तऐवज होता, त्याला मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणतात, हस्तलिखित म्हणतात. आणि इतिहासाचा अभ्यास करताना अशा प्रकारच्या हस्तलिखितांचा आपल्याला उपयोग होतो. हे तुम्ही इतिहासामध्ये शिकलेले आहात. मला वाटतं 6वी मध्ये पण आहे, 7वी मध्ये पण आहे. इतिहासाच्या साधनांवरती धडा 6वी का 7वी मध्ये आहे, तो तुम्ही अभ्यासलेला आहे. बरोबर? नेक्स्ट, पुढचा पॅरा बघा. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. जसा युआन चॉंग खडतर प्रवास करून भारतामध्ये पोहोचला होता, तसाच भारतातून परत चायनामध्ये जाण्यासाठी देखील त्याला तेवढ्याच इक्वल डिफिकल्ट टास्क वॉज इट. परत आपल्या मातृभूमीकडे प्रवास करणं देखील युआन चॉंगसाठी अत्यंत अवघड गोष्ट होती. बट युआन चॉंग मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. परंतु युआन चॉंगनं भारतामध्ये वेगवेगळ्या धर्मस्थळांना, बुद्धिस्ट धर्मस्थळांना भेटी देऊन जे काय स्क्रिप्चर्स त्यानं तिथं गॅदर केले होते, ते तेवढाच खडतर प्रवास परत करून चायनामध्ये ते स्क्रिप्चर्स सेफली घेऊन जाण्यामध्ये युआन चॉंग यशस्वी झाला होता. काय झाला तो? यशस्वी झाला. आणि हीच सगळी जी प्रवासाची स्टोरी आहे, ही खूप मोठी स्टोरी आहे. म्हणूनच जर्नी टू द वेस्ट याला इपिक नॉवेल म्हटलंय. काय म्हटलं? इपिक नॉवेल. आय ऑलरेडी एक्सप्लेन यू. इपिक नॉवेल दॅट इज महाकादंबरी. अत्यंत मोठी कादंबरी, मोठी स्टोरी, त्याला आपण इपिक नॉवेल म्हणतो. बरोबर? दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि भारतामधून हे स्क्रिप्चर्स जमा करून परत तेवढाच खडतर प्रवास, इंडिया टू चायना हा प्रवास करून ते जे स्क्रिप्चर्स युआन चॉंगनं भारतातून चायनामध्ये सेफली नेले, ही त्याची काय होती? इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट.
ग्रेट अचिव्हमेंट, अत्यंत महान यश त्यानं मिळवलेलं होतं. अत्यंत मोठ्या यशाचं संपादन त्यानं केलेलं होतं. ती त्याची अचिव्हमेंट होती आणि इट वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. He had fulfilled his dream. त्यानं अत्यंत हार्डशिपचा सामना करून त्यानं स्वतःचं स्वप्न पूर्ण केलेलं होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ही जी गोष्ट आहे की एवढा 17 वर्षाचा लांबलचक प्रवास, अनेक अडथळ्यांनी भरलेला प्रवास, बँडिट रॉबर्स यांच्याशी संघर्ष करून केलेला प्रवास पूर्ण करून युआन चॉंगनं जे काही त्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं भारतातून स्क्रिप्चर चायनामध्ये नेण्याचं, इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय, विश्वास न ठेवता येण्यासारखं हे यश त्यानं संपादन केलेलं होतं. आणि यश कसं असलं पाहिजे? अनबिलिव्हेबलच असलं पाहिजे. बरोबर. आपण छोटं छोटं आपल्याला यश मिळालं की ओरळून जातो आणि पुढं काम करण्याचं बंद करून टाकतो. बट व्हॉट शुड वी डू? वी शुड ऑल्सो अचीव द अनबिलिव्हेबल सक्सेस. कुणाला विश्वास ठेवता येणार नाही अशा प्रकारचं यश आपण आपल्या जीवनामध्ये मिळवण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे. So much so that people thought that the gods and supernatural powers had helped Yuan Chong in his quest. आता आपण या स्टोरीकडे खऱ्या अर्थानं वळतोय. द पार्ट ऑफ द बिगेस्ट स्टोरी. दिस इज द पार्ट ऑफ द बिगेस्ट स्टोरी. दिस इज अ स्मॉल पार्ट. लोकांचा, चायनीज लोकांचा असा समज आहे की एवढं मोठी जर्नी करून, डिफिकल्ट हार्ड जर्नी करून युआन चॉंगनं जे स्क्रिप्चर्स भारतामध्ये आणले आणि या प्रवासामध्ये तो जो सक्सेस झाला, ते सक्सेस मिळण्यासाठी त्याला देवतांनी, गॉड्स, देवतांनी आणि दैवी शक्तींनी, सुपर नॅचरल पॉवर्स, काय सुपर नॅचरल पॉवर्स had helped Yuan Chong in his quest. Again the new word, quest. Quest म्हणजे काय? एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची, शोधायची आणि त्यासाठी तुम्ही अत्यंत दीर्घकाळ, अत्यंत लांब लचक वेळेपर्यंत, दीर्घकाळापर्यंत, अनेक वर्ष तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शोध घेताय, प्रयत्न करताय. दॅट इज कॉल्ड क्वेस्ट. आणि ही जी क्वेस्ट होती, इंडियामधून स्क्रिप्चर्स चायनामध्ये नेण्याची युआन चॉंगची क्वेस्ट, ही पूर्ण करण्यासाठी लोकांचा असा, चायनीज लोकांचा विश्वास आहे, समज आहे की त्याला त्याच्या प्रवासामध्ये दैवी शक्तींनी आणि देवतांनी त्याला यामध्ये मदत केली. बघू आपण पुढं. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि हा जो समज होता लोकांचा की त्याला देवांनी, देवतांनी आणि दैवी शक्तींनी मदत केली, या समजातून अनेक गोष्टी गेव राईज टू, अनेक गोष्टी त्याच्यातून घडून आल्या. अनेक इंटरेस्टिंग फोक टेल्स. फोक सॉन्ग तुम्हाला माहिती, लोकगीतं. तसंच फोक टेल्स म्हणजे काय? लोककथा. आपल्या देशामध्ये देखील अनेक लोककथा आपण ऐकत असतो. प्रत्येक गावामध्ये एखादं तरी असं ठिकाण असतं की त्याबद्दलची लोककथा म्हणजे काय? लोकांनी कुठेही ती लिहिलेली नसते, परंतु मागची पिढी पुढच्या पिढीला, ती पिढी त्याच्यानंतरच्या पिढीला, अशा प्रकारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला
त्या पर्टिक्युलर ठिकाणाबद्दल, त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल किंवा त्या स्थळाबद्दल काही फोक टेल्स, लोककथा, ज्या फक्त ओरल असतात त्या सांगितल्या जातात आणि या लोककथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत जातात, ट्रान्सफॉर्म केल्या जातात आणि पिढ्यान पिढ्या त्या स्थळाशी त्या लोककथा काय असतात, त्या स्थळाशी त्या संबंधित असतात, त्या स्थळाला त्या जोडलेल्या असतात. त्याला आपल्याकडे आख्यायिकाही आपण म्हणतो. अनेक धार्मिक स्थळं अनेक गावात असतात, त्याला त्या जोडलेल्या असतात. फोक टेल्स त्याला आपण म्हणतो. आणि या युआन चॉंगच्या या ट्रॅव्हलिंग स्टोरीला देखील अनेक इंटरेस्टिंग फोक टेल्स त्याच्यातून त्या फोक टेल्सनं जन्म घेतला किंवा त्या फोक टेल्स अजूनही चायनीज भाषेमध्ये किंवा चायनामध्ये लोक त्यांच्या पुढच्या पिढीला त्या सांगत असतात. कारण हे जे काय चायनीज लिटरेचरमधला जर्नी टू द वेस्ट इज अ क्लासिक पीस ऑफ लिटरेचर. काय हा क्लासिक पीस ऑफ लिटरेचर चायनीज लिटरेचरमध्ये अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे जर्नी टू द वेस्ट. वी आर स्टडिंग द पार्ट ऑफ इट. आपण या स्टोरीमध्ये त्यातला एक छोटासा पार्ट आपण अभ्यासतोय. परंतु जर्नी टू द वेस्ट हा चायनामध्ये एक प्रमुख ग्रंथ आहे. अगदी घराघरामध्ये त्याचं वाचन केलं जातं. त्याच्यावरती अनेक पिक्चरसुद्धा, चित्रपटसुद्धा त्याच्यावरती तयार झालेले आहेत. तेही मी तुम्हाला सांगेन. सेंचुरीज लॅटर an epic novel called Journey to the West was written about this famous pilgrimage. अनेक शतकांनंतर ही जी काय प्रसिद्ध अशी तीर्थयात्रा होती युआन चॉंगची, तिच्याबद्दल जर्नी टू द वेस्ट हे इपिक नॉवेल लिहिलं गेलं अनेक शतकांनंतर. आणि या जर्नी टू द वेस्टमध्ये अनेक फोक टेल्स मग त्या प्रवासादरम्यान आपल्याला वाचायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्या जर्नी टू द वेस्टमध्ये त्या फोक टेलचा समावेश आहे. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. द नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. या एपिक नॉवेलमध्ये जर्नी टू द वेस्टमध्ये अनेक फोक टेलचा वापर केलेला आहे. आणि फक्त ते नॉवेलच नव्हे तर त्यातल्या या फोक टेल्स देखील आजही चायनामध्ये, चायनीज भाषेमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्याचा अनेक वेळेला स्टोरी सांगताना, फोक टेल्स सांगताना चायनामध्ये त्याचा उपयोग केला जातो. पेज नंबर 19 चालू आहे आपलं. आता आपण कुठं आहोत? पान नंबर, टेक्स्टबुक पेज नंबर 19. सुपर नॅचरल पॉवर. तुमचं जर लक्ष असेल पुस्तकात तर तुमच्या लक्षात येईल. या पॅरामध्ये आपण 2 शब्द परत बघितले. बघा, सुपर नॅचरल पॉवर्स मीन्स पॉवर बियॉन्ड नेचर. मी तुम्हाला सांगितलं दैवी शक्ती. आणि दुसरा आहे क्वेस्ट, अ लॉंग सर्च फॉर समथिंग. दीर्घकाळ एखाद्या गोष्टीसाठी, एखाद्या गोष्टीचा शोध घेतला जाणं, याला आपण क्वेस्ट म्हणतो. याच्याही व्यतिरिक्त काही शब्द मी तुम्हाला एक्सप्लेन केले. ते आपल्या नोटबुकमध्ये काय करायचे? राईट करायचे. काय करायचं? नोटबुकमध्ये काय करायचे? राईट करून ठेवायचे. बरोबर. नेक्स्ट पॅरा बघा. द नॉवेल टेल्स अस दॅट देर आर मेनी डेमॉन्स अँड इव्हिल पॉवर्स who are eager to kill and gobble up the holy monk who save him, who would vanquish the demons.
हे जे नॉवेल आहे, या नॉवेलमध्ये जेव्हा फोक टेल्स येतात, लोककथा येतात, त्यावेळेला अनेक डेमोन्स अँड इव्हिल पॉवर्स who are eager to gobble up and kill holy monk. Who was the holy monk? Yuan Chang, the traveler, seventh traveler, was the holy monk of this journey. जर्नी टू द वेस्ट मध्ये जी कथा सांगितलेली आहे, त्या कथेमध्ये ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं अनेक अडथळे, अनेक संघर्ष वन चॉंगला करावे लागले. आणि त्या संघर्षाची ही कथा आहे, त्या जर्नीची ही जी स्टोरी आहे, जर्नी टू द वेस्ट, हिच्यामध्ये मार्गक्रमण करत असताना, ट्रॅव्हलिंग करत असताना, प्रवास करत असताना अनेक डेमॉन्स म्हणजे काय, राक्षस, भूत. तुम्ही ऐकता ना बऱ्याच वेळेला राक्षस होते, बघितलंय का कोणी? नाही. भूत असायचे, बघितलंय का कोणी? नाही ना. डेमॉन्स किंवा इव्हिल पॉवर्स, दुष्ट व्यक्ती. आपण जेव्हा आपल्या मायथॉलॉजिकल स्टोरीज बघतो, आपल्या धार्मिक कथा, आपण ज्या वेळेला आपल्या टी व्ही सिरियल्समध्ये अनेक धार्मिक कथा आता सिरियलच्या रूपाने आपण बघत असतो, त्याच्यामध्ये देखील आपल्याला अनेक इव्हिल पॉवर्स, राक्षस, दानव हे देवतांना त्रास द्यायचे, त्यांच्या मार्गामध्ये अडथळा तयार करायचे, किंवा जे चांगलं काम करणारे लोक असायचे त्यांच्या मार्गामध्ये अडथळा तयार करायचे. तशाच पद्धतीनं या ट्रॅव्हलिंगमध्ये वन चॉंगला त्याच्या ह्या पवित्र कामामध्ये अडथळा आणण्यासाठी अनेक डेमोन्स आणि इव्हिल पॉवर्स यांनी त्याला मारण्यासाठी, त्याला गॉबल अप म्हणजे त्याला खाऊन घेण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी अनेक प्रयत्न या दुष्ट शक्तींनी केले होते. हू वुड सेव्ह हिम? मग या सगळ्या संकटांमधून वन चांगला कुणी त्याचा जीव वाचवला किंवा कुणी त्याला त्याच्यातून वाचवलं? हू सेव्ह हिम? हू वुड व्हँक्विश द डेमन्स? ही जे काय राक्षस होती, ही जे काय दुष्ट शक्ती होत्या, त्यांचा नायनाट कोण करणार होतं? किंवा या स्टोरीमध्ये, या ट्रॅव्हलिंगमध्ये कुणी या डेमोन्सला हरवलं, त्या डेमोनचा पाडाव केला, त्यांना व्हँक्विश केलं कुणी? हे काही प्रश्न आहेत. वेल, द ग्वानिन डेटी, द ग्वानिन डेटी हु इज द गॉडेस ऑफ मर्सी. पुढे नीट बघा, काही शब्द आहेत, लक्षात घ्या. वेल, द ग्वानिन deity who is the goddess of mercy has seen to that. ग्वानिन डेटी म्हणजे ग्वानिन नावाची एक देवता होती. कशाची देवता होती ती? गॉडेस ऑफ मर्सी, दयेची देवता. कशाची होती? गॉडेस ऑफ मर्सी म्हणजे दयेची देवता जी होती, त्या दयेचे देवतेनं या सगळ्यांमधून काय केलंय? वन चॉंगचा बचाव केलाय. हॅज सीन टू दॅट म्हणजे काय? टू सी टू ही एक फ्रेज आली. हॅव सीन टू दॅट म्हणजे वन चॉंगची काळजी कोणी घेतली? तर दयेची देवता असलेली ग्वानिन डेटी, ग्वानिन देवता. हे चायनीज लिटरेचरमध्ये, चायनीज स्क्रिप्चर्समध्ये या देवतेचा उल्लेख आहे. कोणाचा? ग्वानिन डेटीचा. ओके. सी हॅज असाइन दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. आता ग्वानिन डेटीनं काय केलं? या ग्वानिन देवतेनं काय केलं? वॉज द गॉडेस ऑफ मर्सी. तिनं स्वतः हे काम केलं का? तर नाही. तिनं काय केलं? 3 स्पेशल लोकांची वन चॉंगच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी काय केलं? त्यांच्यावरती ही जबाबदारी सोपवली. असाइन्ड दिस टास्क. हे जे काय अवघड काम होतं ते 3 स्पेशल लोकांवरती गॉडेस ऑफ मर्सी, दॅट इज ग्वानिन डेटीनं
3 लोकांवरती हे जे काय टास्क होतं ते सोपवलेलं होतं. 3 special people. Who were they? They were Sun Wukong or the Monkey King. Sun Wukong or he's called Monkey King, वानरांचा राजा. सन हुकॉंग. त्यानंतर झू बज्जी. The next is झू बज्जी or पिक्सी. झू बज्जी और पिक्सी. सन उकांग और मंकी किंग. म्हणजे सन उकांग कोण आहे? मंकी किंग. झू बज्जीला दुसरं नाव काय आहे? पिक्सी. अँड द थर्ड स्पेशल वन इज शा वुजिंग. Was he? Shao Wuzing. Or he is called sand priest. He is called Shao Wuzing is called sand priest. धुळीचा साधू मराठीमध्ये आपण म्हणू शकतो. तर या 3 लोकांवरती गॉडेस ऑफ मर्सी ग्वानिन डेटी यांनी वन चॉंगचा जो खडतर प्रवास होता त्या प्रवासामध्ये येणारे अडथळे दूर करणे, डेमन्स आणि इव्हिल पॉवर्स बरोबर संघर्ष करण्यासाठी लढण्यासाठी युआन चॉंगला मदत करणे, या कामासाठी 3 स्पेशल लोकांची निवड केली होती. ते होते सन वुकॉंग, झू बज्जी अँड शा वुजिंग. इथपर्यंत आपण ही स्टोरी आता बघितली. For today, we will stop, and in our next lecture, we will see the next part of the journey to the west. पुढं काय झालं, पुढं काय घडलं, हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण या ठिकाणी थांबू. ओके, देन बेस्ट लक. लिहित राहा, नवीन शब्द शोधत राहा, लेक्चर ऐकत राहा आणि अभ्यासामध्ये खंड पडू देऊ नका. ओके, बाय. वी विल मीट सून इन आवर नेक्स्ट लेक्चर. थँक यू.